हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज ना मी कस्टमरचे ब्लाऊज पेपर पॅटर्न अस्तरवरती ठेवून कशी कटिंग करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्यासाठी खूप म्हणजे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी खूप उपयोगी आहे हा. तर बघा, मी 2 अस्तर ठेवलेले आहेत, म्हणजे एकाच मापाचे 2 ब्लाऊज आहेत. तर एकावरती एक मी अस्तर ठेवलेले आहेत आणि असं सरळ करून ठेवलेलं आणि पाठीमागचा भाग जो आहे ना तो पेपर पॅटर्न ठेवून मी अशा पद्धतीने आखून घेतलेलं आहे. तर बघा, जो समोरचा भाग आहे ना तोच, तर बघा अशा पद्धतीने सरळच यायला पाहिजे. असं जर तिरकस आलं ना तर मग शोल्डर उतरण्याची शक्यता असते. त्यासाठी सरळ छान व्यवस्थित ठेवायचं आणि मग नंतर आखून घ्यायचं आहे आपल्याला खडूनी. तर बघा, थोडंसुद्धा तिरकस जाऊ द्यायचं नाही आहे. गळ्याचा साईडचा जो भाग असतो ना तो तिरकस जाऊ द्यायचा नाही. सरळ जी रेषेत असतं ना ती तसंच ठेवायचं आणि मग नंतर अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर बघा, इथे मी आता कटोरी ठेवत आहे. तर कटोरी मी अजिबात क्रॉस कपड्यावरती ठेवत नाही, अशाच पद्धतीने ठेवते. तर म्हणजे छानपैकी असं पफ येतं कटोरीला, टोक पण येतं, व्यवस्थित छान बसते अशा पद्धतीने कटोरी. तर आता इथे ना क्रॉसपट्टी ठेवायची आहे, पण आता बाही जी आहे ती कमी पडत आहे अस्तर, त्याच्यामुळे मी ना मोजून बघितलं बरोबर आहे. तर आता इथे आपल्याला जॉईंट बसवावं लागतं, मग पण त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने इथे बसून बघितलं तर बरोबर बसत आहे. तर अशा पद्धतीने ना अस्तरवरती ठेवते वेळेस जे पार्ट आपले जे पेपर पॅटर्न असतात ते व्यवस्थित ठेवायचे, की जिथे जिथे बसतील तिथे तिथे व्यवस्थित ठेवायचं. म्हणजे आपल्याला शिवते वेळेस ना म्हणजे जॉईंट शिवत ते बसलो ना आपल्याला खूप वेळ लागतो, त्याच्यासाठी असं अखंड सगळे काढायचे. तर असं इथे छानपैकी व्यवस्थित बसलेली आहे बाही. तर मी ठेवून घेतलं आणि आखून घेतलेलं आहे खडूनी. तर एकदम नवीन जर तुम्ही असाल तर एकदम सावकाश पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही पेपर पॅटर्न ठेवू शकता. तर एकावरती एक तुम्ही 4-5 अस्तर ठेवून एकाच मापाचे जर असतील तरी ठेवून तुम्ही कटिंग करू शकता. फक्त जी डिझाईन जर असेल तर मग आता इथे मी पण सुरुवातीला तुम्ही बघितलं पाठीमागचा भाग जसाच तसा ठेवलेला आहे, गळा अजिबात आखलेला नाही आहे मी. तर तशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आणि मग नंतर आपल्याला जे हवे असेल तशी डिझाईन त्यावरती नंतर ड्रॉ करून कटिंग करू शकता. आधी अशा पद्धतीने पण करू शकता, म्हणजे आपले कमी वेळेमध्ये ना जास्त ब्लाऊज कटिंग होतात, वेळेची बचत होते आणि मग नंतर आपलं काम जरा सोपं होतं. तर बघा, एक एक ब्लाऊज घेऊन कट करायला म्हणजे खूप कंटाळा येतो, त्यासाठी मी अशा पद्धतीने करत असते. तर तुम्ही कशा पद्धतीने करत असता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जे नवीन मैत्रिणी आहेत ना ते एकदम ही सोपी पद्धत आहे, अशाच पद्धतीने तुम्ही पण नक्की ठेवून कटिंग करायला शिका, म्हणजे तुम्हाला पण परफेक्ट जमेल. एकदम सोपी पद्धत आहे आणि माझ्या चॅनलवरती ना भरपूर सारे असे पेपर पॅटर्न कटिंगचे आहेत, ब्लाऊज स्टिचिंगचे आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पाहून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. तर बघा, आता मी हे सगळे पार्ट जे आहेत ना इथे व्यवस्थित कटिंग करून घेत आहे आणि मी ना एकच ब्लाऊज कट करून दाखवणार आहे. खूप मोठा व्हिडिओ होतो, मला ना स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम येत आहे मोबाईलमध्ये, त्याच्यासाठी मी छोटासाच व्हिडिओ बनवत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करून ठेवून कटिंग करून तुम्ही तुमचा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता किंवा कस्टमरचे पण अशा पद्धतीने ठेवलं तरी काही फरक पडणार नाही, ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. तर मैत्रिणींनो, थोडाही युजफुल वाटला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा मला. तर अशी छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर बघा, खूप सोपी पद्धत आहे, अशा पद्धतीने एकदम कमी वेळेमध्ये आपलं ब्लाऊज कटिंग होतं. तर एकावरती एक असे 4-5 पण अस्तर ठेवून तुम्ही कटिंग करू शकता. तर मी अशाच पद्धतीने माझ्या कस्टमरचे ब्लाऊज मी कटिंग करत असते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जी नवीन मैत्रिणी आहेत ना, ज्यांना शिवणकामाची आवड आहे त्यांना जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांना ना म्हणजे त्यांना पण थोडंसं व्हिडिओ युजफुल वाटला तर त्यांना पण मदत होईल थोडीफार. तर बघा, आता इथे मी
जी आहे बाही पण कट करून घेतलेली आहे. तर आता इथे पॉईंट पण काढून घ्यायचा आहे, म्हणजे नंतर लक्षात राहतं त्याच्यासाठी. तर आता हे वेगवेगळे करून घेऊयात आपण. आता इथे एक हिरवा आहे आणि तो दुसऱ्या कलरचा आहे. तर आता मी मेन ब्लाऊज पीसवरती पण ठेवून कटिंग करून दाखवते. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्ही ट्राय केलं तरच तुम्हाला समजेल की कशी पद्धत आहे ती. तर नक्की तुम्ही पण प्रयत्न करत जा. एकदा चुकेल दोनदा चुकेल, पण नक्की प्रयत्न ब्लाऊज शिवायला शिकायचं असेल तर जिद्द मनामध्ये ठेवून तुम्ही नक्की प्रयत्न करा. तुम्हाला पण नक्की ब्लाऊज शिवायला येईलच. तर बघा आता मी इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसवर ठेवून मी इथे कट करत आहे. तर एकदम बाहीचा जो पार्ट आहे तो इथे काट आलेला आहे ना, तिथे फक्त मी बाहीला वापरणार आहे. अशा पद्धतीने मी पार्ट जे आहेत ना, अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि आता इथे कटिंग करणार आहे. तर बघा कसं व्यवस्थित बसतं का नाही आधी चेक करून घ्यायचं आपण आणि मग नंतर कट करून घ्यायचं आपल्याला. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. कमी वेळेमध्ये आपले ब्लाऊज खूप सारे असे कटिंग होतात, आपल्या वेळेची बचत होते. तर बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटूया आणखीन एक छानशा व्हिडिओ होते. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.